ते वरती फुल ओपन आहे. रात्रीचं मस्त इकडे वरती आकाश आणि तारे वगैरे दिसते. कोणाला जर फोन सापडला तर दुकानात ठेवला आहे. तर आता 20 वर्षानंतर आज पहिल्यांदा येतोय. तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर तुम्हाला जसं की माहितीच आहे की आपण आता आहोत गावी. तर आज आपण चाललो आहे एका ठिकाणी ज्याचं नाव आहे की नरसोबाची वाडी. तर तिकडे आपण चाललो आहे आज. आणि तिथूनच एक दुसरं मंदिर आहे खिद्रापूर, तर तिकडे पण आपण चाललो आहे. तर आता वाजलेत सकाळचे 9 वाजलेत आणि इकडे बरंच ऊन आहे. सो आता मी पटापट निघतो आहे आणि मी आता आहे वरती टेरेसवरती. आणि इकडे खूपच गावी मस्त चिल वातावरण आहे, हे बघा. आणि इथे जरा शाळेचं काम चालू आहे. सो इकडे सगळं पूर्ण खोदून ठेवलं आहे, त्यामुळे गाडी आपली लागली तिकडे. आणि इकडे वातावरण बघा किती मस्त आहे. तर आता मी पेट्रोल भरायला थांबलो आहे आणि आता आम्ही आहे कर्नाटकमध्ये, जे आम्हाला कर्नाटक बॉर्डर एकदम जवळच आहे. तर महाराष्ट्रामध्ये पेट्रोलचा आता सध्या रेट आहे 114 रुपये आणि इकडे आहे 111 रुपये. तर आताच्या 4-5 दिवसामध्येच बरंच 5-7 रुपये वाढले पेट्रोल. पण आता कर्नाटकमध्ये थोडंसं स्वस्त आहे. आणि आता आम्हाला अजून 1 तास लागेल जायला. आणि कर्नाटकमधले रस्ते पण थोडे चांगले आहेत. तर काही वातावरण बघा किती भारी झालेलं आहे. असं वाटते पाऊसच पडणार आहे आता. तर फायनली आपण पोहोचलोय नरसोबाची वाडी, नृसिंहवाडी असं पण म्हणतात. आपण पोहोचलोय 2.5 तास, सॉरी 2.5 नाही 1.5 तास लागला आहे आम्हाला. तिकडे आता आम्ही पार्किंगला सोय वगैरे आहे, तर आपण पार्किंग केली. आता बघू दर्शनाला किती वेळ लागतो. तुमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि इकडे बाजूलाच नदी आहे. तर ही नदी आहे पंचगंगा. तर आम्ही आता इथे थोडा वेळ शांत बसतोय. इकडचा व्ह्यू पण मस्त आहे खूप. आणि हे मंदिर आहे दत्ताचं मंदिर आहे. तर मी पण कोल्हापूरमध्ये राहतो, पण मी पण पहिल्यांदाच आलो इकडे एवढ्या वर्षातून. तर खूप छान वाटतं इकडे. One eternity later. तर फायनली आम्ही आता पोहोचलो आहे दुसऱ्या लोकेशनवर, जे की आहे खिद्रापूर. हे काहीतरी 20 किलोमीटर होतं तिकडून. तर आता बघू इकडे दर्शनाला किती वेळ लागतो. तर इकडे जे मंदिर आहे ते आहे महादेवाचं. एवढी काही गर्दी नाही आहे इकडे. तर आता पटापट दर्शन घेऊ आणि मग बघू. तर हे आहे मंदिर गाईस. हे खूप जुनं मंदिर आहे. थोडं इकडे काम चालू आहे. हे ॲक्च्युली प्रॉपर गावामध्येच आहे वाटतं हे मंदिर. तर काही इकडे स्ट्रक्चर बघा किती भारी आहे. ते वरती फुल ओपन आहे. रात्रीचं मस्तपैकी इकडून वरती आकाश आणि तारे वगैरे दिसतील. तर खूप रात्री खूप छान आहे. थोडी कन्स्ट्रक्शन करायची गरज आहे इकडे.
आपलं दोन्ही ठिकाणचं दर्शन झालेलं आहे आणि आता वाजलेत 2:30 वाजलेत. तर आता आम्ही निघतोय घरी जायला. तर इकडून काहीतरी आमचं घर 70 किलोमीटरच्या आसपास आहे. तर भेटू अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर उद्या पण एका ठिकाणी जायचं आहे. तर जर हा बघू याच्या पुढेच कंटिन्यू करू, नाही तर मग नवीन ब्लॉग त्याचा येईलच. चला तर मग बाय. One eternity later. तर इकडे एक छोटा सीन झाला आहे. आम्हाला एक फोन सापडला इकडे. तर आम्ही आता त्या समोरच्या दुकानामध्ये दिलं आहे आणि इकडे एक छोटी नोट सोडली. कोणाला जर फोन सापडला तर दुकानात ठेवला आहे. तर आता बघू कोण जर त्याच्या नशिबात असेल तरी मिळेल त्याला. चला आपण निघू. तर आता आमचा अचानक प्लॅन ठरला आहे. आम्ही आता चाललो आहे आदमापूरला. संत बाळूमामांचं मंदिर आहे ते पण इथून आम्हाला एक 25 किलोमीटरच आहे. तर आम्हाला जाताच लागेल. तर तिकडे ॲक्च्युली नंतर जायचं होतं, पण आता म्हटलं आता वाटेवरच तर जाऊन येऊ. तर चला आता जाऊ तिकडे आणि मग तिथून मग आपण जाऊ घरी. तर आता मी पोचलो आहे आदमापूरला. तर आमचं हे काही प्लॅनमध्ये नव्हतं, अचानक ठरलं आहे. तर म्हटलं जातानाच दर्शन घेऊन जाऊ. तर आहे गर्दी तर आहे बऱ्यापैकी, फुल गाड्या वगैरे सगळ्या लागलेल्या आहेत. बघू आता आम्हाला किती वेळ लागतो इकडे यायला दर्शन घ्यायला. ही माझी बहीण बघा वैतागलेली. एवढे वर्ष झाली मी आय थिंक इकडे एकदाच आलेलो लहानपणी, त्याच्यानंतर डायरेक्ट आज येतो आहे. तर कमीत कमी किती 20 वर्ष झाले असतील ना, 20 वर्ष झाले असतील. 20 वर्षानंतर आज पहिल्यांदा येतोय. तर सगळं चेंज झालं इकडे. तर आमचं दर्शन झालेलं आहे आणि इकडे आम्ही मुखदर्शनच घेतलं. तर ही सगळी आम्हाला वाटलं खूप लाईन असेल, पण हे सगळे इकडे राहायला आलेत लोक. खूप गर्दी आहे, गाडी खूप गाड्या आहेत म्हणजे. तर आम्हाला एक अर्धा तास लागला दर्शन घ्यायला. मस्त झालं दर्शन. आता आम्ही निघतोय गावी जायला. इथून 25 का 30 किलोमीटर आहे गाव आमचं. तर चला, आमचा आता हा प्रवास झाला आहे आजचे स्पॉट सगळे झालेत. तर भेटू अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.